मौजे खडकी तालुका भुसावळ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ श्री ज्ञानेश्वर विठ्ठल आमले यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र आणि ओबीसीमध्ये आरक्षणासाठी समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी ते आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। तरी आरक्षणासंबंधीची त्यांची भूमिका आणि आवश्यक असलेले मुद्दे यासंबंधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि सरकार कुठल्या मानसिकतेत आहे व आरक्षणासाठी। सर, जे मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध झालेला नाही तेव्हा पुन्हा पुन्हा आरक्षणाची मागणी करणे हास्यास्पद नाही का? भारतीय संविधान हे समानतेवर अवलंबून आहे, समानतेवर आधारित आहे। आरक्षण ही तरतूद कायमस्वरूपी नाही। आरक्षण हा अपवादात्मक विषय आहे आणि मराठा समाजाने वारंवार मराठा समाजाला विचारण्यात येणे की मराठा समाज हा मागासलेला नाही, त्याचा मागासलेपण सिद्ध झालेलं नाही, तरीही मराठा समाज वारंवार मराठा आरक्षणाची मागणी करणे आणि ती बाब तुम्हालाच नाही तर येथील कायदेपंडितांनासुद्धा, येथील राज्यकर्त्यांनासुद्धा आणि जे वेगवेगळे विचारवंत आहेत त्यांनाही हास्यास्पद वाटते। जगाच्या पाठीवर भारतीय संविधान हे असं एकमेव संविधान आहे की त्या संविधानाने या भारतात राहणाऱ्या प्रत्येक घटकाला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे। आज भारतातील उच्चवर्णीय म्हटला गेलेला ब्राह्मणाला सुद्धा आरक्षणाचा अधिकार आहे, तिथून तर अतिशूद्र म्हटलेल्या व्यक्तीपर्यंत आरक्षणाचा अधिकार आहे। तुम्ही म्हणाल कसं? तर सन 2019मध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 103वी घटनादुरुस्ती केली। त्या 103व्या घटनादुरुस्तीनुसार 10% EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी आरक्षणाची तजवीज करण्यात आलेली आहे। सदरचं जे EWS आरक्षण आहे ते समानतेच्या अधिकारांचं उल्लंघन करत नाही असं त्यावेळेस स्थापन करण्यात आलेल्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच EWS हाही एक पर्याय आहे। त्याच्यानंतर ओबीसीमध्ये मराठा समाजाचा सरसकट समावेश होणे ही जी मागणी केलेली आहे हाही एक पर्याय आहे। त्याच्यानंतर आपले जे प्रत्येक पुढारी म्हणतो आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताना आरक्षण देण्यात यावे, ती मागणी हास्यास्पद आहे। मग EWSमध्ये तुम्हालाही आरक्षण आहे। मराठा समाजाने 8% EWS आरक्षणाचा लाभ घेतल्याची आकडेवारी आहे। मग वेगळे ओबीसी आरक्षण का? माझं म्हणणं आहे की जर मराठा समाजाने 8% EWS आरक्षणाचा लाभ घेतला अशी जर सरकारची आकडेवारी असेल तर या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक प्रमाणामध्ये मराठा समाज आहे आणि जर 8% जर मराठा समाज हा एकमेव घटक जर त्याचा लाभ घेत असेल तर या सरकारला ना उद्या त्याच 10% आरक्षणापैकी 8% आरक्षण मराठा समाजाला लागू करून द्या, सर्व विषय संपून जातील। सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी कायदेशीर नाही तरीही मराठा समाज हट्ट करतो आहे असे वाटत नाही का? मागणी ही सरकारला कळतच नाही आहे। मराठा समाज ज्यावेळेस सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण मागतो आहे त्यावेळेस मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की त्याचा जो एक भाऊ आहे किंवा तो जो पूर्वाश्रमीचा कुणबी आहे, जर तुम्ही आमच्या खानदेशातील नोंदी जर तुम्ही अभ्यास केल्या तर या खानदेशामध्ये आजही बहुतांश लोकांच्या दाखल्यावर हिंदू मराठा भीमा, हिंदू मराठा नॉन BC, हिंदू मराठा MP अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी आढळतात। फक्त ते मराठा असे संलग्नित नोंदी असतात आणि तशा व्यक्तीला जर आज अस्तित्वातील आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा झाला तर तो व्यक्ती त्याच्या घरातील 1967 सालापूर्वीचा एखादा पुरावा शोधतो, त्याच्यामध्ये त्याच्या रक्तातील नात्यातील व्यक्तीचं जर कुणबी ही जर नोंद आढळली तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळतो। यावरून असं सिद्ध होतं की तो अस्तित्वातील आजचा जो मराठा आहे तो कुणबी म्हणून त्याच्याकडे जर नोंद सापडली तर तो ओबीसी या प्रवर्गात मोडतो। म्हणजेच कुणबी आणि मराठा हा एक आहे। त्यामुळे कुणबी ही जी आपली पूर्वाश्रमीची जी मूळ जात आहे त्याच्या ह्या सर्व पोटजाती आहेत, या सर्व पोटजातींचा जर त्या मूळ जातीमध्ये जर समाविष्ट झाला किंवा समावेश करण्यात आला तर सहजच मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार आहे आणि ते कायदेशीर आहे, ते वैधानिक आहे। फक्त काय होत आहे त्या बाबतीमध्ये लोकांचा भ्रमनिरास केला जातो आहे, लोकांमध्ये गैरभ्रम प्रश्नात येतो आहे। उलट आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा त्याच्या मूळ स्वरूपात जाण्याचं म्हणतो आहे। कुणबी हे काय झालेलं आहे हे त्याचं मूळ स्वरूप आहे आणि मराठा वगैरे हे जे आहे त्या कुणबी लोकांनी जो पराक्रम गाजवलेला आहे आजपर्यंत, त्यामुळे त्यांना जी संज्ञा मिळाली आहे मराठा म्हणून ती त्याची संज्ञा आहे, तो त्याची प्रवृत्ती आहे, त्याचा तो मूळ स्वभाव आहे।
त्याच्यामुळे त्याच्या मूळ स्वभाव जर तो जात असेल तर तो सर्व मराठा समाज हा संघटित होणार आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की सरसकट ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी जर ओबीसी प्रवर्ग जर आज आम्हाला विरोध करत असेल तर आज या कमीत कमी खानदेश आणि विदर्भामध्ये जो अस्तित्वामध्ये मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या नोंदी जर त्याने 1967 पूर्वीची नोंद जर त्याने काढली तर तो ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणार आहे. आणि जर त्याने जर त्याच्याकडे जर त्या नोंदी नसतील तर तो EWS आरक्षणाचा लाभ घेतो आहे. म्हणजे भविष्यामध्ये मराठा समाजामध्येच दोन गट निर्माण होणार आहे. एक EWSचं आरक्षण घेणारा सुद्धा मराठाच असणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण घेणारा सुद्धा मराठा असणार आहे. हा नवीन भेदभाव हे सरकार निर्माण करत आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमच्यातला भेदभाव दूर करून मराठा आणि कुणबी एक आहेत असंच आमचं एकत्रीकरण करण्यात यावं म्हणून आम्ही सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहोत. मंत्रिमंडळाचे अध्यादेश तग धरेल असे का वाटते? मुळात आम्हाला आरक्षण देत असताना मंत्रिमंडळाने अध्यादेश काढावा की शासन निर्णय घ्यावा ही शासनाची बाजू आहे. परंतु ज्यावेळेस सहज आणि साध्या भाषेत सांगण्यात येतं किंवा मराठा समाजाचा जर सरसकट ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर कुणबी ह्या जातीमध्ये मराठा किंवा हिंदू मराठे किंवा मी जसं मगाशी सांगितलं तशा विविध जे आमच्या दाखल्यावर नोंदी आहेत त्या दाखल्यांचा त्या नोंदींचा जर ओबीसीमध्ये समावेश झाला तर आमचा सरळ ओबीसीचा लाभ आम्हाला मिळणार आहे. आता आम्ही ज्यावेळेस म्हणतो की ओबीसी अध्यादेश तग धरेल का असं आमचं म्हणत असताना आमचं असं म्हणणं आहे की सन 2004 साली या महाराष्ट्र सरकारने जर एखादी जात किंवा एखादी प्रवर्ग जर तुम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायचा असेल तर त्यासाठी एक आयोग नेमावा लागतो आणि आयोग नेमल्यानंतरच त्या जातीचा अंतर्भाव त्या मूळ जातीमध्ये केला जातो. तो साध्या सरळ मंत्रिमंडळाच्या अध्यादेशावर तो अंतर्भाव झालेला आहे. त्यासाठी कुठलाही आयोग नेमण्यात आलेला नाही किंवा कुठलंही त्या लोकांना मागासलेलं पण सिद्ध करण्यासाठी कोणतंही परिमाण लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा जरी मराठा समाजासाठी अध्यादेश तग धरू शकत असला तरी हे याच्या अगोदर घडलेल्या कायदेशीर बाबी आहेत. आमचं म्हणणं आहे जर तसं करता येत नसलं जर अध्यादेश तग धरत नसेल तर शासनाने आता तात्काळ एखादं अधिवेशन बोलवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण राज्याची कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर अधिवेशन बोलवावं आणि आमच्या समस्यांवर त्यांनी त्याचा प्रश्न आमचा मार्गी लावा. सरकार उपचार याचिकेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. सरकारला थोडा वेळ द्यायला काय हरकत? मुळात सुप्रीम कोर्टामध्ये जी क्युरिटी पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे म्हणजे क्युरिटी पिटिशन म्हणजे उपचार याचिका. आता ती सदरची उपचार याचिका जी आहे ती मराठा समाजाचा या अगोदर जो ESBC प्रवर्गामध्ये समावेश झालेला होता त्या ESBC प्रवर्गाच्या संदर्भातील ती याचिका आहे. जर इन केस उद्याच्या दिवशी क्युरिटी याचिकाची जी असतात संमत करण्याचं प्रमाण जे आहे ते फक्त 1% आहे. 1%च्या वर आजपर्यंत क्युरिटी पिटिशन टिकू शकलेलं नाही. तरीसुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये आमचं मराठा समाजाला जे आरक्षण देत आहे त्या संदर्भातलं ESBCचं जे आहे ती जी याचिका आहे आमची ती टिकली, तिने तग धरला आणि आमच्या बाजूने निकाल लागला. तरीसुद्धा या सरकारने 50% आरक्षणाची जी आहे ती मर्यादा म्हणजे कॅप बांधून दिलेली आहे. 50%च्या वर आरक्षण घेऊन जाता येत नाही. अशा वेळेस जर 50%च्या वर जर आरक्षणाची मर्यादा जर वाढवावी लागली तर त्यासाठी निश्चितच केंद्र सरकारला पुढाकार घ्यावा लागणार आहे. म्हणजे आमचा प्रश्न जरी सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरीसुद्धा ती केंद्र सरकारच्या दारामध्ये अडकून पडणार आहे हे मला वाटतं. सरकारच्या वतीने समिती स्थापन करताना आंदोलनकर्त्यांपैकी काही लोकांना समिती घेण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. संबंध महाराष्ट्रातून एकही मराठ्याचा लाल ते आव्हान का पेलू शकला नाही? सरकारने घोषणा केली त्याच्यानंतर सरकारने काही अवधी देणं गरजेचं होता. त्या बाबतीमध्ये सरकारने मराठा समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत किंवा मराठा समाजातून येणाऱ्या ज्या विविध कायदे पंडित लोक आहेत त्या लोकांना कमीत कमी निमंत्रण देणे गरजेचे होते. सरकारने वेळ न घेता तात्काळ समिती निर्माण केलेली आहे. सरकारने एकाकडून आवाहन केले सर्वांना की आपण अशा प्रकारची सर्वांना संधी देणार आहे किंवा तशा प्रकारचा आव्हानला. परंतु सरकारजवळ असं काय होतं की त्या समितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर यायचं असेल तर त्याने त्या समितीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी मुख्यमंत्र्याकडे अर्ज करावा का राज्यपालकडे अर्ज करावा का सरकारकडे अर्ज करावा का त्याने त्याच्या मतदारसंघातल्या आमदाराचं वोट धरावं का एखाद्या मंत्र्याचं वोट धरून त्या समितीमध्ये यावं. अशा प्रकारचा कोणताही मापदंड या सरकारने ठरवलेला न होता. परिणामी आज जी समिती अस्तित्वात आहे त्या समितीमध्ये एकही आंदोलनकर्त्यापैकी किंवा ज्याला तळमळ आहे किंवा ज्याला कायदा कळतो असा मराठा समाजातला एकही व्यक्ती त्या समितीमध्ये सामील होऊ शकलेला नाही. याच्यात 100% सरकारचीच चूक आहे. आणि आजही काही लोक
जसं काही लोकांचं असतं की बुवा आपण या समितीमध्ये काय जायचं, कारण आपण या समितीत जर गेलो तर एखाद्या वेळी जर इन केस समाजाच्या विरोधात जर निकाल लागला तर ते रिस्क फॅक्टर असतं, त्याच्या वेळेस काही लोक पुढे येत नाहीत. पण जरी लोक पुढे येत नसले तरी सरकारने समायोजनशीलता ठेवून काही दिवस तरी त्यासाठी आपण म्हणतो तशी चाचपणी करणे गरजेचे होते. सरकारने चाचपणी न करताच त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. मुळात ते स्ट्रक्चरच चुकीचं आहे. मी त्यावर पुढे बोलेलच. त्रिसदस्यीय समितीचं स्ट्रक्चर योग्य आहे का? तिचं स्ट्रक्चर माझ्या माहितीनुसार तरी योग्य नाही. त्रिसदस्यीय समितीमध्ये सरकारने माजी जे न्यायमूर्ती होते त्यांचा समावेश केलेला आहे. आता ते सदरचे जे न्यायमूर्ती होते ते माजी न्यायमूर्ती आहेत, इथपर्यंत त्यांचं क्वालिफिकेशन हे ठीक आहे. परंतु आज अस्तित्वातली जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार एखाद्या माणसाचं जर जात दावा जर सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी त्याचं केवळ त्याला प्रमाणपत्र देऊन भागत नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी किंवा महाराष्ट्रातील विभागनीय जात वैधता पडताळणी समितीची संरचना सरकारमार्फत करण्यात आलेली आहे. आणि अशा वेळेस सरकारकडून एक अपेक्षित होतं की अशा या समिती बनत असताना ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलनकर्त्यापैकी किंवा ज्या लोकांची मूळ लोकांची मागणी आहे त्या लोकांपैकी काही लोकांना याच्यामध्ये सामील करून घेऊ, तसंच जात वैधता पडताळणी समितीचे आज अस्तित्वातील एखाद्या विभागीय समितीचा अध्यक्ष घेणं गरजेचं होता की ज्याला तो अनुभव आहे, ज्याच्याकडे रोजचे कितीतरी जात पडताळणीचे दावे हे छाननी करण्यात येतात. त्यांना ती जात प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र देण्यात येतं. तो त्यांचा निष्णातपणा झाला, कारण त्यासाठी सरकारने स्पेशली कमिटी नेमलेली आहे. तर अशा प्रकारची एखादी व्यक्ती घेणे गरजेची होती. त्यानंतर तुम्ही आज कमीत कमी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतं त्यामध्ये जे आहे तो मराठा समाजाचा व्यक्ती जर त्याचं कुणबी असल्याचा 1967 पूर्वीचा जर पुरावा देत असेल तर तो कुणबी या जातीचा ठरतो. आणि असं करत असताना मग त्यावेळेस त्याला वंशावळ द्यावी लागते. त्याला ज्यावेळेस वंशावळ याच्यासाठी द्यावी लागते की त्याच्या वंशावळीमध्ये त्याला त्याचा जो आहे तो आपण काय म्हणतो त्याचा कुटुंबाचा जो आहे त्याला त्याचा फादर ऑफ कुटुंब म्हणजे कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कोण होता की जो कुणबीमध्ये आहे ते दाखवण्याची वंशावळी लागते. म्हणजेच त्याचा बाकीचा घटक हा त्या कुणबी न होता, म्हणूनच त्याला वंशावळ द्यावी लागते. अशा वंशावळीचे जे कागदपत्र आहे ते चाचपणी केली असता असं सहज लक्षात येतं की हिंदू मराठा किंवा हिंदू मराठे आणि कुणबी हे दोघं एकच आहे. तर अशा प्रकारचा दावा हे चांगल्या प्रकारे कोण सिद्ध करू शकेल तर जो व्यक्ती की ज्याने हे प्रकरणं छाननी केलेले आहेत, ज्याने हे प्रकरणं हाताळलेले आहेत. म्हणून माझं असं म्हणणं होतं की या बेसिक स्ट्रक्चर या समितीचं करत असताना जात वैधता पडताळणी समितीचा कोणत्याही एखाद्या विभागाचा विभागीय अध्यक्ष यांनी घेण्याचा गरजेचा होता. त्यानंतर एक न्यायमूर्ती ठीक होता. त्याच्यानंतर जे आहेत आंदोलनकर्त्यापैकी याच्यावर एक वाक्यता व्हावी म्हणून 1-2 व्यक्ती मराठा समाजातूनही घेणं गरजेचा होता असं माझं म्हणणं आहे. आपण SIT चौकशीची मागणी का करता? मुळात आम्ही SIT चौकशीची मागणी करावी असा विषयच नाही आहे. पण आज तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे मी सांगतो की सरकार आजपर्यंत SIT चौकशी प्रत्येक वेळेस याच्यासाठी नेमते की एखाद्या कोणावर आरोप असेल तर त्यावेळेस त्या आरोपाची सखोल चौकशी होण्यासाठी SIT ही यंत्रणा काम करते. SIT म्हणजे काय? स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आमचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत फक्त एखाद्यावर आरोप झाल्यानंतरच तुम्ही फक्त SIT नेमत असाल तर एकीकडे सरकारजवळ अशा कोणत्या यंत्रणे सरकारकडे सर्व प्रकारच्या गुप्तचर यंत्रणा आहेत. SIT असो, IB असो किंवा NIA असो, ज्या विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचे काम करतात अशा गुप्तचर यंत्रणांची अक्षरशः तालुका पातळीवर CID असो, अशा कितीतरी गुप्तचर यंत्रणा सरकारकडे आहेत. या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून जरी सरकारने अहवाल गोळा करायचं ठरवलं तरीसुद्धा कागदपत्र किंवा महसुली पुरावे जे आहेत त्या महसुली पुराव्याच्या आधारावर 101% येथील मराठा हा कुणबीच आहे हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. SIT याच्यासाठी नेमण्याची खास आवश्यकता नाही आहे. परंतु SIT सारख्या किंवा IB सारख्या किंवा CID सारख्या गुप्तचर यंत्रणेमार्फत सुद्धा संबंध महाराष्ट्रातील माहिती गोळा करून मराठा व कुणबी हे कसे एक आहेत हे कायदेशीर, कारण कसं आहे की कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यावेळी या यंत्रणावर असते त्यावेळेस कायदा नेमकं कसा पाळायचा हे सुद्धा या यंत्रणांना बऱ्यापैकी माहिती असतं. म्हणूनच आपण सरकार म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकत असतो. म्हणून कायद्याच्या चौकटीमध्ये महसुली पुरावे आणि अस्तित्वातील व्यवस्थेने केलेली व्यवस्था या परिमाणावर SIT सारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा पॅरलल अहवाल घेतला तरी सरकारला हे सहज आणि सरळ कळणार आहे. तसंच सरकारनं साधारणतः मागासवर्गीय आयोगाकडून ही माहिती घेत असते. मागासवर्गीय आयोगाने सुद्धा
मागासलेला म्हटलेला असल्याला सुद्धा जर सुप्रीम कोर्ट त्याला वेगळं परिमाण लावत असेल आणि तुमचं जे त्याच्यासाठी माप असेल की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जर तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक असेल तर मग सुप्रीम कोर्टामध्ये वेगळा न्याय का मिळतो? जर येथील कोणत्याही समाजाला जर सरळ सरळ ओबीसीमध्ये जायचं किंवा मागासलेपणा सिद्ध करायचं असेल त्याच्यासाठी एकच माप ठरवलं शासनानं की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पाहिजे. गायकवाड आयोगाने मराठा समाज हा मागासलेला आहे अशा प्रकारचा अहवाल दिल्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला वेगळं मापदंड का? मग आयोगावरच जर प्रश्नचिन्ह असलं तर मग कोणी सर्वसाधारण माणूस त्याला कोर्टात का आव्हान देऊ शकतो? या बाबीवरही सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग कसा आहे? मराठा आरक्षणाचा कायदेशीर मार्ग अत्यंत साधा, सरळ आणि सोपा आहे. मी वारंवार आधीपासून आपल्या इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगतोय, त्यावर भर देतो आहे की मराठा हा पूर्वाश्रमीचा कुणबी आहे आणि आज मराठा समाजातील लोकांच्या जन्मदाखल्यावर किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे हिंदू मराठा, हिंदू मराठे, मराठा पाटील, हिंदू मपा, हिंदू मराठा पा, अशा मराठा पाटील, मराठा कुणबी अशा विविध प्रकारच्या नोंदी आढळतात. त्या लोकांचे जे आजपर्यंत जे दाखले देण्यात आलेले आहेत कुणबी म्हणून देण्यात आलेले आहे, हे आपण आतापर्यंत मी सांगितलं तर मान्य करत असाल असं मला वाटतं. मग इतकं जर साधं सरळ सोपं आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की कुणबी या मूळ जातीमध्ये हिंदू मराठा, हिंदू मराठे, हिंदू मराठा भीमा किंवा हिंदू मराठा पा, हिंदू मपा किंवा हिंदू MP सुद्धा लिहिलं असतं काही काही लोकांच्या दाखल्यावर इंग्रजीचा त्यावेळेस काही ठिकाणी प्रभाव असल्यामुळे. तर अशा लोकांचा पोटजात म्हणून सरळ सरळ जर समावेश केला तर मराठा समाजाला साधं आणि सरळ सहजच आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी इतका खटाटोप करण्याचं किंवा हे कायदेशीर नाही असं म्हणण्याची गरज नाही आणि तो त्याच्या मूळ स्वरूपात जाण्याचं म्हणतोय. त्यामुळे येथील ओबीसींनी सुद्धा त्याला विरोध करू नये अशी मी त्यांना विनंती राहील.